नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आता काय सध्या उन्हाळा चालू आहे आणि भाज्या काही सहसा मिळत नाही, मग काय आपण जास्त आमटी बनवतो। तर मी आज इथं मसूर डाळीची आमटी बनवते। रेसिपी सोपी आहे, चला करूया। तर इथं मी 1 वाटी मसुराची डाळ घेतली आणि याला स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं, 1 चमचा हळद घालायची आणि 1 पिकलेला टोमॅटो घालायचा, वरतून थोडंसं तेल घालायचं आणि याची झाकण लावून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता इकडे डाळ शिजती तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया। तर इथं 4 कांदे मी अशी चुलीमध्ये भाजायला टाकलेत। आता कांदे भाजते तोपर्यंत मी मसाला काढून घेते। तर इथं मसाल्यामध्ये मी तर धने घेतले आणि खोबरं आणि इथं भाजलेले कांदे, लसूण आणि कढीपत्ता, फक्त एवढंच आपल्याला लागणार आहे। आणि खडे मसाल्यामध्ये फक्त खसखस, थोडीशी खसखस, 2 लवंग आणि 2 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा। तर आता इथं तवा तापलाय, तेल घालायचं आणि आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। एकत्र भाजला तरी चालतं, कारण थोडासाच मसाला आहे त्यामुळे एकत्रच भाजून घेते। आता याला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता इथं हा मसाला भाजलेला आहे, काढून घेते आणि यावरती आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहे। थोडंसं तेल घालायचं आणि हे कांदे आपल्याला तव्यावरतीच भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी 4 कांदे टाकले आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि कांदे असे आपल्याला खाली प्रेस करून दाबून फोडून घ्यायचे आणि याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद घालायची म्हणजे ग्रेव्हीला छान कलर येतो आणि याला चांगलं परतून घेऊया। आता इथं डाळ शिजली, हे बघा अशी दाटसर आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे आणि आता याला आपण चमच्याच्या साहाय्याने घोटून घेऊया। आता तिकडं मसाला तयार आहे, त्याचं वाटणही बनवून घेतले। इथं डाळही घोटून झाली। आता चुलीवरती पातेलं ठेवायचं, तेल घालायचं 4 चमचे, हळद घालायची, तेल गरम झालं की आणि यामध्ये घालायचं आपल्याला ठेचलेला लसूण, याला मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्त्याची पाने आणि फक्त कांदा वाटलेला होता, फक्त तो कांद्याचंच वाटण यामध्ये आधी घालायचं म्हणजे आपली ग्रेव्हीला छान असा कलर येतो आमटीला। आता हे मी चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेते। आता याला तेल सुटायला सुरुवात झाली, यामध्ये घालायचं लाल तिखट 2 चमचे, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला आणि आपण हे आता मिक्स करून घेऊया। यामध्येच मीठ घालायचं म्हणजे छान अशी तरी येते आणि मसाल्याला हे मीठ छान लागतं। आता यामध्ये पाणी घालायचं। सुरुवातीला मसाल्यामध्ये डायरेक्ट डाळ घालायची नाही, नाहीतर मग त्याची तरी निघून जाते। सगळ्यात आधी पाणी घालायचं, पाण्याला उकळी येऊ द्यायची, मग आपल्याला वरतून डाळ घालायची। आता इथं पाण्याला उकळी आली, यामध्ये आता थोडी थोडी करून डाळ घालूया। हे बघा आपली तरी जशी तशीच आहे, कुठेही याचं तेल कमी झालेलं नाही। आता याला मिक्स करून घेऊया आणि पाण्याला ॲडजस्ट करून घेऊया। आपल्याला जशी हवी तशी आमटी बनवून घ्यायची। अगदी मी थोडीशी पातळच बनवते, भाकरीमध्ये चुरून खाता येईल अशी। आणि यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आणि पाणी घालून मिक्स करायचं आणि याला आता आपल्याला चांगली अशी 5 मिनिटं दणकून उकळी आणून घ्यायची आहे। तर इथं 5 मिनिट झाले, या आमटीला चांगली अशी उकळी आली, मस्त वरती तरी आली आणि आता मी सर्व करायला घेते। तर हे बघा अशी आपली मसूर डाळीची आमटी अगदी झटकीपट तयार झाली आहे। याला आमटी करायला वेळही लागत नाही, पटकन कुकर लावायचा, तोपर्यंत मसाला काढायचा आणि पटकन अशी आमटी तयार होती। आणि घरात भाजीला काही नसलं की हा ऑप्शन एकदम सोयीस्कर आहे।
आणि ही रेसिपी पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमची एक लाईक खूप महत्त्वाची आहे, कारण तीच मला ऊर्जा देते. धन्यवाद.